नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं फ्रेश हरभऱ्यापासून एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 400 ग्रॅम आणले होते, म्हणजे अर्धा किलो आणलेले, तर ते सोलून बघा हे कमीत कमी तर 250 ग्रॅम निघालेले आहेत। त्यांना काय काय असे उगवलेले आहेत बघा, कोंब आलेले आहेत। मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, मी मिक्सरला आबडधोबड करून घेणार आहे। तर ते कसं करायचं, बंद चालू करून करायचं। मिक्सरला बघा मी बंद चालू करून असं दरदरीत करून घेतलेलं आहे। पेस्ट बिलकुल करू नका, पेस्ट केली की त्याची चव वेगळी येईल। आणि अशा पद्धतीत दरदरे करून घेतलं की नाही की ह्याची चव वेगळी येते। वाडगं घेतलेलं, तर हे वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। काढून घेतले बघा सगळं। आता ह्याच्यात काय टाकायचे माहिती आहे का, मी ह्यात टाकणार आहे पोहे। आणि पोहे घेतलेले आहेत, ह्या वाटी सपाट वाटी घेतलेली आहे बघा। आता हे आपण टाकून घेऊ। ह्याला काय केलेलं आहे बघा, मी स्वच्छ धुवून चाळणीमध्येच ठेवलेले आहेत, ते आपण हे टाकून घेऊ। ह्यातले अर्धे जरी टाकले तरी चालेल। वाटीच्या मापानं बरोबर सपाट वाटी होईल पोहे होते, जास्त नव्हते। आता तुम्ही पोहेच्या जागी काय टाकू शकता, ब्रेड जर तुमच्याकडे असेल का नाही तर ब्रेड टाकू शकता। फ्रेश ब्रेडचा चुरा जरी असेल तर तो जरी टाकला तरी पण चालू शकेल। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो पण असा बारीक केलेला आहे। आता ही एक वाटीभर असे पोहे घेतले का ना, त्यातले मी अर्धेच टाकले, हे लक्षात ठेवायचं। लागले तर आपण टाकूया अजून। ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचे धणे घेतलेले आहेत, ते पण बघा असे दरदरे कुटून घेतलेले आहेत, बारीक असे नाही आहेत। अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेले जिरेची पावडर आहे ही, त्यात टाकायचे थोडेसे सफेद तीळ, म्हणजे ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत। गरम मसाला पावडर ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता, 7 ते 8 पानं बघा मी चिरून घेतलेली आहेत। थोडीशी मिरची पावडर टाकायची, एकदम थोडीशी, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। पेस्ट जरी टाकली तरी चालेल, पण जेव्हा कोणती पण गोष्ट असं आपण कुटून टाकतो का नाही की त्याची चव अशी छान येते। थोडीशी हळद टाकायचे, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, देठासकट घेतलेली आहे। आता हे पहिलं काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे लक्षात ठेवायचं आपल्याला, त्याचा असा गोळा बनला पाहिजे बघा, अशा पद्धतीमध्ये असा बनला पाहिजे। आता ह्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा फक्त बेसन पीठ। आता बेसन पिठाच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ बी टाकू शकता बरं का। अर्धे राहिलेले पोहे तर मी बिलकुल टाकले नाहीत, अर्धेच टाकलेले आहेत। भिजवताना फक्त 1 वाटी घातले होते, कारण की कमी जास्त पडले तर परत भिजवायचे, परत नितळून घ्यायचे, कारण पाणी जर झालं तर आपल्याला हे बरोबर बनणार नाही। तर आता हे मी बेसन पीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करते। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, अशा पद्धतीमध्ये मिक्स करायचं। आता तुम्ही ह्याच्या मी टाकलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ, तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता किंवा बारीक रवासुद्धा एकदम मिक्सरला फिरवायचा, पावडर करायची, ती जरी टाकली तरी पण चालू शकते। आणि जर तुम्ही बेसन पीठ खात नसाल ना तर मूग डाळीचं पीठ मिक्सरला करायचं, ते टाकलं तरी पण चाललं। तर आपण बनवायला घेऊया। तर बनवायचं कसं माहिती आहे का, असे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे पकडू शकता बघा, अशा पद्धतीमध्ये। आता हे जे होतं ना चणे, ते 300 ग्रॅम तरी असतील बरोबर बघा सोलून, कारण की 400 ग्रॅम आणलेले बघा। अशा पद्धतीत आपण करून घेऊया। पहिले तेल ठेवले बघा गरम करायला, आणि हा तवा आपला लोखंडाचा खोलगट तवा आहे, गॅस आहे मीडियम। तेल आपल्याला एकदम असं धूर निघस्तोवर असं गरम नाही करायचं, हे बघा अशा पद्धतीत सोडून घ्यायचे। आणि हे आता तुम्ही मला विचाराल की फ्राय केल्यापेक्षा शॅलो फ्राय करू शकतो का, तर हा करू शकता। एकदम असं जाड नका ठेवू, पातळ पातळ छोटे छोटे करा, आणि एकदम मीडियम गॅसवर खरपूस भाजून घ्या, मस्त लागतील बघा। आता हे मी 3 सोडलेले आहेत, कारण आपला तवा छोटासाच आहे। पलटी करून घेऊया। आता हे काय आहे माहिती आहे का, गॅसवर आता तुमचा मीडियम गॅस आहे, बारीक गॅस आहे, हा मोठा बर्नेलचा गॅस आहे, 2-3 मिनटं झाले का नाही की असं पलटी करून घ्यायचं मीडियम गॅसवर असला तर। कारण बारीक गॅसवर ह्याच्यावर जर तुम्ही कराल आणि लगेच पलटी करू नका, थोड्या वेळ असं ठेवूनच करायचं, 1-2 मिनटानं पलटी करायची बघा। मस्त असा कलर येतो त्यांना, आणि खरपूस असे चांगले आतून फ्राय करून घ्यायचे, छान लागतील। आणि ह्याच्या वाटाण्याचे वगैरे मी सगळे टाकलेले आहेत बघा, वाटाण्याचे कबाब टाकले, मस्त रेसिपी टाकलेल्या आहेत। आता हे चांगलं आपण गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त असे बघा चांगले झालेले आहेत फ्राय। आता यात तुम्ही विचाराल की तेलकट होतात, तर बिलकुल तेलकट होत नाहीत, एकदम सुके सुके असे होतात। आता थोडं तुम्हाला हे तेल दिसेल तर असं आपल्याला झाऱ्यावर थोड्या वेळ असं नितळून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, एक प्लेट घ्यायची किंवा चाळण तुमच्याकडे असेल तर चाळण घ्या, कधी पण अशा गोष्टीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे ते तेल काय जर असेल तर मग ते नितळून जाईल बघा। मस्त असे झालेले, तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, आतपर्यंत चांगला भाजला जातो, ते गरम आहे। आणि लगेच मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, एकदम वरून कडक, आतून बघा एकदम सॉफ्ट खायला। अशा पद्धतीच बनवायची, बिलकुल तेलकट होत नाही ती, मी तुम्हाला सांगते। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।